सध्या सुरू असलेल्या सुट्ट्यांमुळे देशभरातील सर्वच देवस्थाने ओव्हरपॅक झाली आहेत। चारधाम मधल्या शेवटचं असणारं बद्रीनाथ धाम देखील फुल झालंय। या ठिकाणी सर्वत्र मराठीचा आवाज ऐकायला मिळतोय। सध्या सुरू असलेल्या पुरुषोत्तम मासात विष्णू नारायण अर्थात बद्रीनाथाच्या दर्शनाचा योग साधण्यासाठी महाराष्ट्रातूनही हजारो पर्यटक पोहोचताना दिसतात। बद्रीनाथ धाम येथून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। चारो धाम मधलं शेवटचं धाम अर्थात बद्रीनाथ मध्ये आपण एबीपी माझा पोहोचलेला आहे। हजारोंच्या संख्येने हे भाविक जे आहेत, पर्यटक आहेत, जे देशभरातून आलेले आहेत, हिमालयाच्या शिखरातील हे अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि याच ठिकाणी सध्या अधिक मास चालू असल्यामुळं मोठ्या संख्येने महाराष्ट्रातली भाविक आलेले आहेत। इथं अलकनंदा नदी अशा रीतीने वाहतीये, समोर बर्फाच्या हिमर शिखरं दिसत आहेत आणि या ठिकाणी अशा निसर्गरम्य वातावरणात बद्रीनारायणाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातली काही मंडळी आलेले। ताई कुठून आले? मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। माझं नाव सुनीता महेंद्रपाल शर्मा। झालं का दर्शन? दर्शन झालं, खूप छान झालं। रात्री 3 वाजेपासून लाईनीत होतं, मस्त दर्शन झालं। या माझ्या दोघी मैत्रिणी, याचं नाव सांग, तुझं नाव काय काय दर्शन झालं? मी किरण वाघ, चिखली, बुलढाणा जिल्ह्यातून आलेली आहे। सकाळी 4 वाजेपासून लाईन मध्ये लागलो होतो। आता खूप छान दर्शन झालेलं आहे। आता आपल्या इथला विठ्ठल सोडून इथं बद्रीनारायणापाशी आलाय, तरी हे पण आणि ते पण विठ्ठल तर आहेच, पण हे पण एक धाम आहे ना, त्यामुळे हे आयुष्यातून एकदा करायचंच आहे। सगळी धामं केलीत का? नाही, अजून नाही केलेली आहे, पण करणार आहे। काही नाही, सगळ्यांना सुखीच ठेव, मला सुखाचं ठेवा। जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। इथेही मराठी माणसं आहेत, मोठ्या संख्येने मराठी माणसं पोचलेली आहेत आणि अधिक मासात या बद्रीनारायणाच्या इथं चरणाशी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। जवळपास या गर्दीचे अंदाज पाहता या सध्याच्या ठिकाणी सध्या पाऊल ठेवायला जागा नाही, मात्र अशाही परिस्थितीत अधिक महिन्यामध्ये बद्रीनारायणाचं दर्शन हेच यांचं महत्व आहे आणि त्यामुळे इथं पोहोचलेले। सुनील दिवाण, एबीपी माझा, बद्रीनारायण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।